रणधुमाळी सुरू आहे. जोरात प्रचार आहे. विरोधक देखील शड्डू ठोकून बसलेले आहेत. जनतेला आपलं काय आव्हान आहे? जनतेला एकच आव्हान आहे. मी समाजकारण करणारा माणूस आहे आणि मी कुठलेही आश्वासन देत नाहीये. मी जे पूर्तता केलेली कामं आहेत ती सगळे तुमच्या समोर आहेत, जनतेच्या समोर आहेत. मग शिक्षण व्यवस्था असेल, जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलेली कामं असतील, ही सगळी सगळ्यांच्या समोर आहेत. सर्व समावेशक अशी कामं मी लागणारी करतोय. त्यामुळे मला हे समोर आव्हान नाही आहे. समोरच्या याचं काही असं आव्हान आहे असं मला वाटत नाही, कारण कुठली पार्श्वभूमी त्यांच्याकडे समाजकारणाची नाही आहे. आणि म्हणून जनतेला मी आवाहन करेन की निवडणुका होऊन जातील, वेळ निघून जाईल, पण अशी वेळ आली नाही पाहिजे की आपल्या पेट्या कुठेतरी मागे पडतील, कुठे कमी पडतील, कुठेतरी आपण त्या फार्सला भुलून जाऊ. हा माझा आत्मविश्वास आहे की जनता एवढी आमच्या भागातली हुशार आहे, ती माझ्या पाठीशी उभी राहील, हा विश्वास सुद्धा मला आहे. विजयाची खात्री आहे? विजय हा इतका चांगला होईल. 11 ग्रामपंचायती माझ्याकडे ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या माझ्याकडे आहेत. त्याच्यातली सगळी प्रमुख मंडळी जी निष्ठावंत आहे ती माझ्यासोबत आहे. ती माझ्यासोबत हिरिरीने काम करत आहेत. भारतीय जनता पक्ष माझ्याबरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष माझ्याबरोबर आहे. ह्या सगळ्यांचं मताधिक्य इतकं आहे की या 28,000 मतातनं ही मतं जी आहेत ही वन साईड चालतील. फार काय फरक पडणार नाही. विहिरीतनं एखादा डबका काढला बाहेर, एखादा डबडा बाहेर काढला यांनी पैसे देऊन, काही जे करतायत त्या गोष्टी करून, त्याने फार काय मोठा फरक मला पडेल असं वाटतं.